नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तरी आज आपण सरीवर आंब्यावर सोयाबीन करणार आहोत. त्यासाठी आपण बेसल डोस टाकणार आहोत. तरी बेसल डोसमध्ये आपण कोणता खत वापरला कोणता नाही ते आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तरी बेसल डोसमध्ये आपण फक्त दाणेदार खत वापरत आहोत. त्या दाणेदार खताचं नाव आहे भगीरथी. नावसुद्धा आपल्याला दिसत आहे. भगीरथी दाणेदार हे खत आपण स्पेशल वापरत आहोत. फक्त या खताचे किंमतसुद्धा कमी आहे. ह्या खत फक्त 400 रुपयाला पोत आहे. तरी आपण एकरी 3 पोते याप्रमाणे वापरत आहोत. तरी आपली जमीन एकदम टॉपची आहे, काळी कसदार जमीन आहे. त्यासाठी आपण फक्त दाणेदार खत वापरत आहोत. कारण आणि खत असा हे झाला पाहिजे म्हणजे एकदम एक समान खत शिपण्यात आला पाहिजे. कारण संपूर्ण आपण जेव्हा उद्याच्याला बेड पाडणार आहोत, आता आज आपण खत शिपल्याच्या नंतर उद्याच्याला बेड पाडणार आहोत. त्यानंतर एक समान खत जमिनीमध्ये पसरून पडला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला खत टाकण्यात यावा. आपली जमीन चांगली असल्यामुळे आपण फक्त दाणेदार खत वापरत आहोत. ज्या शेतकऱ्याची जमीन मध्यम भारी आहे अशा शेतकऱ्यांनी दाणेदार वापरला तरी चालतो. आणि ज्या शेतकऱ्याची जमीन हलकी आहे अशा शेतकऱ्यांनी कमीत कमी एकरी 3 पोते दाणेदार आणि 1 पोतं निंबोळी पेंड आणि 25 किलो पोटॅश आणि नंतर 20 किलो DAP असा वापरावं लागेल. कारण आपली जमीन एकदम भारीची जमीन आहे. आपल्या जमिनीला शेणखतसुद्धा आपण टाकलेलं आहे. 2 ट्रॉल्या शेणखत पसरवलेलं आहे आपण जमिनीमध्ये. त्यासाठी आपण फक्त दाणेदारची निवड केलेली आहे. दाणेदार कारण आपली जमीन एकदम काळी कसदार चांगली जमीन आहे. एकदम टॉपची जमीन आहे, बघू शकता तुम्ही. आपण 2 वर्ष झालं सरीवर आंब्यावर सोयाबीन करत आहोत. आपण 2 वर्षे फुले किमया KDS 753 हे वाण निवडलेलं आहे. तर या वर्षीसुद्धा आपल्याला KDS 753 हेच वाण निवडायचं आहे. कारण काळ्या जमिनीमध्ये एकदम टॉपचं वाण येतं ते. आपल्याला गेल्या वर्षी 2023पासून आपण सरीवर आंब्यावर सोयाबीन करत आहोत. तर आपल्याला पहिल्या वर्षी 15 क्विंटलचा ॲव्हरेज आलेला आहे आणि 2024ला सुद्धा 16 क्विंटलचा ॲव्हरेज आलेला आहे. यावर्षी आपल्याला काही वाढ होईल सोयाबीनमध्ये असं आपल्याला एकदम नियोजन करायचं आहे. सोयाबीन तरी आपल्या प्रत्येक नियोजनाचा व्हिडिओ येत राहील. धन्यवाद.